तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, हे जे ब्लाऊज पीस असतात साडीवर, जे मॅचिंग ब्लाऊज पीस आपल्याला भेटतात, त्याचा काही जण वापर करतात आणि काही वापर करत नाही. तर या ब्लाऊज पीसपासून आपण खूप सुंदर असे बॅग डिझाईन बघणार आहोत की जेणेकरून या ब्लाऊज पीसचा वापर आपण करू शकतो. तर बघा, हे सिलिकॉनचे जे ब्लाऊज पीस असतात, तर त्या ब्लाऊज पीस आपण काही जास्त कोणी वापरत नाही. आता रेडीमेड ब्लाऊज पीस आलेले आहे, लोक तेच वापरतात. आता याच ब्लाऊज पीसपासून आपण खूप सुंदर घरातलंच मटेरियल वापरून बॅग तयार करणार आहोत. चला तर बघूया. प्रत्येक ब्लाऊज पीसचं आपण एक खूप सुंदर असे बॅग डिझाईन बघणार आहोत. चला तर बघूया. तर बघा, मी काय घेतलेलं आहे, तर पहिलं एक नॉन-1 घेतला आहे, फॉर्म सीट घेतलेला आहे आणि आपला हा ब्लाऊज पीस आहे. तर असे मी या दोन बॅग बनवणार आहेत, त्याच्यासाठी मी दोन्ही याची तयारी केली आहे. तर बघायचं जे मेजरमेंट आहे 16x13 इंचाचं असं हे मेजरमेंट मी घेतलेलं आहे. तर 2 पीस आहे आणि तसेच सेम पद्धतीने एक आपल्याला याचे हँडल बनवायचे आहे. तर बघा, मी याच्यासाठी 2 हँडल तयार केलेले असे 2 पीस घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यात नॉन-1चा वापर केला होता. नॉन-1 कसं असतं, जे आपण नवीन साड्यामध्ये जे नॉन-1 घेतो त्या नॉन-1चा मी वापर केलेला आहे. तर बघा, याचं मी माप तुम्हाला दाखवून देते, कारण की या 2 बॅगी मी तयार करणार आहे, त्याच्यामुळे मी 2 पद्धतीने कटिंग करून घेतले आहे. तर 16 इंचाचं आपण हँडल तयार केलेले आहे. टोटल आपल्या 2च बॅगी आहे. तर मी तुम्हाला याचं पूर्ण माप दाखवते. तर बघा, हे 13 इंचाचं जे माप आहे त्या ठिकाणी आपल्याला हे हँडल जोडून घ्यायचे आहे. तर हँडल जोडताना तर मी 3-3 इंचाचे मार्किंग करून घेत आहे. तर बघा, या ठिकाणी मी 3 इंचाची मार्किंग केली आहे. परत पुढे जाऊन 3.5 इंचाची मार्किंग केली आहे दोन्ही साईडला. आणि ही जी 3.5 इंचाची जी मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे. बघा, हँडल बनवताना मी जे शॉपिंग बॅग असते ना त्याचा वापर केला होता. तर बघा, हँडल जोडताना आपल्याला असे दोन्हीही पीस मी जोडून घेतले आणि हँडल बी जोडून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकतात. मी तुम्हाला दोन्हीही बॅग दाखवणार आहे, त्याच्यामुळे रेडीमेड मी दोन्हीही तयार करत चालले. तर एक चेन घेतलेली आहे. ती चेन आहे आपली 16 इंचाची आणि ही चेन आपल्याला या ठिकाणी अशी उलटी ठेवायची आहे आणि शिलाई मारून टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा, मी उलटी ठेवलेली आहे आणि याला अशी पलटी मारून टॉप स्टिच करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ही बॅग तयार होणार आहे. दुसऱ्याही साईडला सेम अशी उलटी ठेवणार आहे, शिलाई मारणार आहे आणि सरळ करून टॉप स्टिच करणार आहे. तर बघा, आपला हा बी पार्ट तयार झाला आणि दुसरा बी पार्ट तयार झाला. आता आपण काय करायचं की याला सरळ करून घेऊया आणि सरळ केल्यानंतर दोन्हीही पार्ट सरळ करून घेऊ आणि त्याला चेन जॉईन करून घेऊ. तर मी बघा, ह्या चेन वापरते. चेन 5 नंबरची चेन आहे. तर आपण ह्या दोन्हीही चेन जोडून घेतलेलं आहे. आता हे दोन्हीही पार्ट आपण उलटी करून घेऊया आणि हे जे खालचे जे कोपरे आहे त्या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाचे बॉक्स बनवायचे आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने दोन्हीही साईडला पेनाच्या साहाय्याने 1.5 इंचाचे बॉक्स तयार करत आहे. तर बघा, छोटे बॅग असेल तर 1 इंचाची करू शकतात, मोठी बॅग असेल तर 2 इंचाची. तर हे मी थोडीशी मध्यम बॅग होती म्हणून मी 1.5 इंचाचे बॉक्स तयार करत आहे. आणि कटिंग करताना काळजी घ्या की जे हँडल आपण मध्ये टाकलेले आहे ते आले नाही पाहिजे, नाही तर कापताना आपण ते हँडलसुद्धा आपण कापू शकतो. तर कापताना हँडल थोडं मध्ये ढकलून द्या आणि मग ते बॉक्स कट करा. तर बघा, मी दोन्हीही बॉक्स कट केले. त्याच्यानंतर मी दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीमध्ये कटिंग करून घेईल. तर बघा, आपले दोन्हीही कट झाले. दोन्हीही बॅग रेडीमेड लगेच तयार करत आहोत. तर बघा, ह्या साईडलाही शिलाई मारायची आहे. दोन्हीही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, मी शिलाई मारलेली आहे. त्यानंतर ह्या दोन्हीही कॉर्नर आहे याला शिलाई मारायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने दोन्हीही साईडला शिलाई मारून वाटल्यास तुम्ही पायपिंग बी करू शकतात. तर बघा, याला आपण पलटी मारून घेऊया आणि सरळ करून घेऊया की कशी दिसते ही आपली बॅग. तर बघा, किती सुंदर ही बॅग तयार झालेली आहे आणि एक ब्लाऊज पीसचा वापर करून आपण खूप सुंदर अशा बॅगी बनवल्या आहे. नेक्स्ट आयडियाकडे जाऊया. तर बघा, हा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तो ब्लाऊज पीस 21x13 इंचाचा आहे. त्याला असं मध्यभागी फोल्ड करायचं आहे. तर फोल्ड केल्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी असं मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आहे. हँडल जोडताना मी ही नवीन एक पद्धत सांगते. असे फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचे 2.5 इंचाचे मार्किंग करायचे आहे. 2.5 इंचाचे.
तर बघा दोन्हीही साईडला 2.5 इंचाचे मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा मी फॉर्म सीटचा वापर केलेला आहे आणि नॉन-1चा वापर केलेला आहे. तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर शॉपिंग बॅगचा वापर करू शकतात किंवा गव्हाच्या गोणीचा सुद्धा वापर केला तरी चालेल. तर बघा असे आपण मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर हे हँडल आपण तर बघा परत त्याच्यामध्ये मी ही बॅग जी बनवत आहे ही 2 चेनीची बनवित आहे. त्याच्यामुळे मी 3 इंचाची परत एकदा मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही जी मार्किंग केलेली आहे ही मार्किंग मी कट करून घेते. तर बघा आपली ही मार्किंग कट झालेली आहे. अशी मी चेन घेतलेली आहे. आता इथे मी एक चेन बसवण्यासाठी एक ट्रिक सांगते. बघा मी उलटं करून घेतलं आणि इथे डायरेक्ट सरळ चेन ठेवलेली आहे आणि शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर ही चेन आपल्याला फक्त अशी पलटी मारायची आहे आणि टॉप टिच करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपली टॉप टिच आहे. बघा फिनिशिंग किती छान दिसते. आणि टॉप टिच झाल्यानंतर एखादी तुमच्या घरामध्ये ज्या लेस असतील त्याचा वापर करून इथे भन्नाटपैकी ही लेस अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा लेस आपली जोडून झालेली आहे. परत दुसरा जो तुकडा होता तो बी असा उलटा ठेवायचा आहे. सहज शिलाई मारायची आहे आणि तो बी जोडून घ्यायचा आहे. तर बघा किती सुंदर हा आपला भाग झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हँडल जोडायचे आहे. हँडल मी 20 इंचाचे घेतलेले होते. तर हे हँडलसुद्धा आपण ही जी मार्किंग केलेली होती त्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे दोन्हीही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर हा जो दुसरी चेन होती ती आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे आणि मग त्याला शिलाई मारायची आहे. तर त्याच्या आधी मी एक छोटासा कप्पा बनवणार आहे. त्याच्यामुळे ही आपण नॉन-1 घेऊ शकतात किंवा मॅचिंग थोडासा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे मी तो घेतलेला आहे. तुमच्याकडे ते नसेल तर डायरेक्ट शॉपिंग बॅग वापरली तरी चालेल. तर बघायचं मी माप सांगितलं नव्हतं त्याच्यामुळे मी अंदाजे घेतलं होतं त्याच्यामुळे त्याचं मी माप नाही सांगितलं. आणि अशी आपल्याला पलटी मारून याला शिलाई करायची आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणि रनर ॲड करून घ्यायचे आहे आधी. मग त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा शिलाई या ठिकाणी मारल्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तिथे मी शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे मी ते कट केलेलं आहे. तर बघा कट करताना मी चेन नाही कट केली फक्त कापडच कट केलं. परत ती दुसरी साईडला चेन आहे ती आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे आणि पलटी मारून टॉप टिच करायचं आहे. तर बघा आपले दोन्हीही चेनी जॉईंट झालेले आहे. आता याला आपण रनर ॲड करून घेऊया. तर बघा मी याला रनर ॲड करून घेतलेला आहे. आता हे जे बॅग आहे याला आपण उलटं करून घेऊया. तर बघा उलटं केल्यानंतर याला चांगलं असं व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित झाले की जे खालचे कॉर्नर आहे त्या ठिकाणी 1.5 इंचाचे बॉक्स बनवायचे आहे आणि ते बॉक्स आपल्याला कटही करायचे आहे. तर बघा मी बॉक्स बनवून घेतले. नंतर मी कट केलं आणि ही जी वरची जी साईड आहे चेनीपासून तर खालीपर्यंत अशी सरळ शिलाई मारायची आहे. मी शिलाईबरोबर पायपिंग बी करून घेत आहे. तर बघा या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि लगेच पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा आपली हे पायपिंग बी झालेली आहे आणि शिलाई बी मारून झालेली आहे. चला तर बघू या बॅगचं जे फायनल लुक आहे ते कसं दिसणार आहे. तर बघा आपण फक्त जे घरातले जे जुने पुराणे ब्लाऊज पीस आहे त्याचाच वापर करून आणि थोडीशी चेनीचा वापर करून खूप सुंदर अशी बॅग तयार केलेली आहे हँडबॅग. तर इतकं सुंदर ही बॅग तयार झालेली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि परत बघूया असेच छान छान व्हिडिओ बरोबर. तर बघा मी अजून एक आयडिया घेऊन आलेली आहे. आयडिया नंबर 3. तर याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे, नॉन-1चा वापर केलेला आहे आणि याला लायनिंग मारून घेतलेलं आहे. नॉन-1 कसं असतं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे, फॉर्म सीट बी दाखवलेलं आहे. तर बघायचं जे माप आहे ते 19x12 इंचाचं हे माप घेतलेलं होतं मी आणि हा फक्त एकच ब्लाऊज पीस आहे. तर बघा वरून मी 3 इंचाची मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला मी कट करून घेते. तर खूप सुंदर ही बॅग बनते आणि अतिशय सुंदर ही बॅग तयार झालेली होती. आणि याचं जे चेनीचं माप आहे मी 14 इंच घेतलेलं होतं. तर तुम्ही कोणत्याही रंगाची चेन वापरू शकतात. तर मी काळ्या रंगाची चेन वापरलेली आहे आणि ही अशी उलटी ठेवलेली आहे आणि याला शिलाई मारलेली आहे. एक मिनटं हां, माझं शिलाई मशीनची मी पिन खोचली नाही. तर मी इथे शिलाई मारून घेत आहे. तर बघा इथे शिलाई मारल्यानंतर याला मी पलटी करून टॉप टिच देत आहे.
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टॉप टिच द्यायचं आहे. तुमच्याकडे नॉन-1 नसेल, फॉर्म सेट नसेल तर ऑनलाईनसुद्धा भेटतं, तुम्ही घेऊ शकतात. तर बघा एक अशी लेस घेतलेली आहे आणि ती लेस आपण इथे जोडून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपली ही चेन आणि लेस जोडून झालेली आहे. तर बघा आपण हे जोडून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण परत एक चेन घेतलेली आहे आणि ही चेन दुसऱ्या साईडला उलटी ठेवून अशी ही चेन आपल्याला परत जोडून घ्यायची आहे. तर बघा मी उलटी ठेवली आहे आणि सरळ अशी शिलाई मारणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला टॉप टिच करणार आहे. तर बघा शिलाई मारली आणि त्याला पलटी मारून मी टॉप टिच करत आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं मेकअपचं सामान या काही तुम्ही ठेवू शकतात. खूप सुंदर ही बॅग तयार झाली होती. आणि दुसरा जो तुकडा होता त्यालाही आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी जोडून घेतलं आहे आणि रनरसुद्धा मी ॲड करून घेते. तर रनर आपलं हे ॲड झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बघा याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं कापड लागणार आहे. तुम्ही कापड घेऊ शकतात किंवा नॉन-1 घेऊ शकतात किंवा शॉपिंग बॅगसुद्धा घेऊ शकतात. तर बघा माझ्याकडे मी ही जी बॅग होती याचं फोल्ड करून याचा मध्ये घेतलेला आहे आणि त्याच मध्येचं एक शॉपिंग बॅग मी घेतलेली आहे. तर बघा ही शॉपिंग बॅग आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे पूर्ण आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तेव्हा मी शिलाई मारत आहे ती चेनीच्या वरती हे शॉपिंग बॅग ठेवलेली आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून हा आपला एक कप्पा तयार होतो. त्याच्यानंतर ही चेन आहे, हे चेनीला बी असं दुसरं हे जे कापड आहे ते फक्त असं चेनीवर ठेवायचं आहे व्यवस्थितपणे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा खूप सोपे आहे बॅग बनवणं. फक्त एकदा तुम्ही बघितलं तर तुमच्या डोक्यात लगेच बसेल. तर या ठिकाणी आपल्याला फक्त अशी पलटी मारून टॉप टिच करायचं आहे. तर बघा टॉप टिच आपण करून घेतलेलं आहे. सरळ सरळ शिलाई मारायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे रनर एक ॲड करून घ्यायचं आहे. तर मी मजबूत थोडंसं रनर वापरलेलं आहे 5 इंचाचं. आणि चेन आपण ॲड केल्यानंतर ही जी बॅग होती याला फक्त उलटं करून घेऊया. तर बघा उलटं झाल्यानंतर याचं व्यवस्थितपणे याचं हे जे खालचे जे कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरला आपल्याला 1.5 इंचाचं छोटे छोटे बॉक्स बनवायचे आहे. बघा इथे आपण एक बॉक्स तयार केला, परत दुसरीकडे एक बॉक्स तयार केला. हा जो बॉक्स दोन्ही बनवलेला आहे ते बॉक्स आपण त्याला कट करून घेऊया. तर बघा दोन्हीही साईडने आपले हे बॉक्स कट झालेले आहे. आणि कट झाल्यानंतर हे जे दोन्ही कॉर्नर आहे इथून ते शिलाई मारायची आहे. जी चेनीपासून सरळ अशी खाली शिलाई मारत यायचं आहे. तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे. दुसऱ्याही साईडला आपल्याला सेम त्याच पद्धतीमध्ये सरळपैकी अशी शिलाई मारायची आहे. आणि एक्स्ट्राचं जे उरतं ना त्याला कट करून टाकायचं. कट केल्यानंतर बघा हे जे खालचे कॉर्नर आहे त्या ठिकाणी आपल्याला शिलाई कशी मारायची आहे ती मी तुम्हाला दाखवून देते. थोडीशी चेन आपण ओपन करून घेऊया. तर बघा कॉर्नर फक्त असे पकडायचे आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने परत दुसऱ्याही साईडला मी पक्की शिलाई मारून घेत आहे, म्हणजे मी डबल शिलाई मारून घेत आहे. त्याच पद्धतीने हे दोन्ही कॉर्नर असे पकडायचे आणि याला सरळ शिलाई मारायची आहे. तर बघा आपली ही शिलाई मारून झालेली आहे. बघा किती छान दिसत आहे. आणि तुम्ही वाटलं असेल याला पायपिंग बी करू शकतात. बघा माझ्याकडे हे शॉपिंग बॅग होते, नंतर मी याची पायपिंग करून घेणार आहे. तर बघा याचं फायनल लुक जे आहे ते तुम्हाला मी दाखवते. याला आपण सरळ करून घेऊया. तर खूप सुंदर अशी ही बॅग झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकतात की इतकी सुंदर ही बॅग आपण फक्त जे घरामध्ये जे वेस्ट जे ब्लाऊज पीस होते त्याचा वापर करून खूप सुंदर अशा 3 बॅग डिझाईन आपण बघितले आहे. तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामान भरपूर काही ठेवू शकतात. आणि याच्यातल्या तिन्ही बॅगमधून कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओबरोबर. जय हिंद,
जय भारत.